ज्यांनी KYC केली होती त्यांचे जो हप्ता आहे तो अकाउंटवरती जमा झालेला आहे लाडक्या बहिणींच्या. तर हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी. तर नमस्कार, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर पाठीमागं आपण ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवला होता की तुम्ही KYC कशी करू शकता. तर याचे असे डिटेल्स होते की तुम्ही अगोदर आपल्याला 2025मध्ये 2025मध्ये KYC करण्यासाठी सांगितलेलं होतं. 2025ला 2025मध्ये KYC करायला सांगितलं होतं. तर त्यांची KYC या ठिकाणी कंप्लीट झालेली होती. बट त्यानंतर त्यांना ह्या 2026मध्ये परत एकदा KYC करायची होती. ज्यांचे पेंडिंग्समध्ये राहिलेले होते त्यामध्ये काही लोकं, काही जे लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्याकडे गव्हर्नमेंट जॉब त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी करते किंवा त्यांच्याकडे काही फोर व्हीलर वगैरे असेल तर त्यांचे नाव वगळण्यात आले होते आणि त्यानंतर KYC मागवलेली होती, जे की पहिल्यांदा ह्या ठिकाणी 2025मध्ये, आय थिंक त्याचा मंथ मला माहिती नाही आहे, बट 25मध्ये मागवली होती. त्यानंतर याच KYCमध्ये काहीतरी काही प्रॉब्लेम आले होते. तर काही काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी त्यांच्या फॅमिलीमधले त्यांच्या मुलांचे आधार कार्ड किंवा फॅमिलीचे वेगळ्या वेगळ्यांचे आधार कार्ड यूज केले होते. तर त्यामुळे त्यांची जी KYC आहे ते पेंडिंगमध्ये आलेली होती. पेंडिंगमध्ये आले असल्यामुळे त्यांची KYC नाही झालेली. तर त्यामुळे परत त्यांनी 2026मध्ये फेबमध्ये ह्या ठिकाणी KYC करायला सांगितलेलं होतं. तर त्यांची KYC कंप्लीट झाली आहे. कंप्लीट झाल्यानंतर त्यांना त्यांचा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती आलेला आहे. तर ते हप्ता किती आलेला आहे, किती अमाऊंट त्यांच्या खात्यावरती पडलेला आहे, ते सर्व काही डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असे मराठीमध्ये आपण जे इम्पॉर्टन्स व्हिडिओ आहेत, जे महाराष्ट्रामध्ये स्कीम असतात किंवा दिव्यांगा रिलेटेड स्कीम असतात, हर एक अपडेट आपण ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला आपण लॉग इनवरती वळूया. तर याची लिंक, ह्या वेबसाईटची लिंक तुमच्या असेल तर अवेलेबल, ठीक आहे. नाहीतर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या वेबसाईटची लिंक देईन आणि आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सो तुम्ही तिथून पण हा लिंक ओपन करू शकता. आणि ज्यांनी आतापर्यंत KYC केलेली नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता KYC तुमच्यासमोर ह्या ठिकाणी ब्लिंक होत आहे. ह्या ठिकाणी मी हायलाईट पण केलेला आहे. तर ह्या ठिकाणी परत एकदा तुम्ही KYC करून घ्या. त्यानंतर तुमचा हप्ता येतो आणि ज्यांचा आपण KYC केलेलं होतं तर त्यांचा हप्ता आलेला, त्यांचा जो हप्ता आहे तो हप्ता आलेला, किती अमाऊंट त्यांना आलेली आहे ते सगळी डिटेल्स आपण इथे या ठिकाणी पुढे बघूया. तर इथं पाहू शकता आपण जी लाडकी बहीण यांची ऑफिशियल पेज आहे. ऑफिशियल पेजमध्ये जे लॉग इन पेज आहे त्या बटनावरती ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या ठिकाणी आपण लॉग इन इथे आलो आहोत. तर आपल्याला ह्या ठिकाणी आपली जी बेसिक डिटेल्स आहेत हे टाकून ह्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं असतं. तर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगून देतो. इथं तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या पतींचा किंवा मुलाचा किंवा तुमच्या जवळचा किंवा स्वतःचा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर केला होता तो नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड ह्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड हे दोन्ही पण टाकल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता, ह्या ठिकाणी जो तुम्हाला कॅप्चर दिसतोय, ते नंबर दिसतोय TP, हा जो नंबर दिसतोय हा तुम्हाला नंबर आणि जो जो तुम्हाला कॅपिटलमध्ये दिसतात हे ह्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. हे सगळी डिटेल्स आपण सिम्पली तुम्हाला या खाली लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. किंवा त्याच्यामध्ये तर तुम्ही पासवर्ड वगैरे तुम्ही विसरला असाल तर तुम्ही ह्या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड पण पासवर्ड करू शकता. पुन्हा अकाउंट डिटेल्स तुमची काही मिस असेल ते पण बघू शकता किंवा न्यू अकाउंट त्या ठिकाणी क्रिएट करू शकता. तर हे डिटेल्स तुम्ही पाहू शकता. तर चला आपण बाकीची डिटेल्स करून आपल्या एक आहे तर आपल्या जवळचे आहे तर त्यांचा आपण ह्या ठिकाणी डिटेल्स टाकूया आणि त्यांची पाठीमागं आपण KYC केली होती त्यांची पूर्ण डिटेल्स आपण ह्या ठिकाणी पाहूया. त्यांना कितीचा हप्ता आला आहे आणि कसा हप्ता आला आहे ते पण पाहूया. आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला बँक स्टेटमेंट पण, त्यांचे जे इंटरनेट बँक आहे त्याची डिटेल्स पाठवलेली आहे, स्पेशली तुम्हा सर्वांसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ते पण तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर ह्या ठिकाणी पाहू शकता, ह्या ठिकाणी आपण लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तर ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजे ज्यांनी ज्यांनी
पूर्ण जे ॲप्लिकेशन ह्या नंबर थ्रू लॉग इन केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये भरपूर जणांचे तुम्ही ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी भरू शकत होतात. एकदाच फक्त एक मोबाईल नंबर टाकायचा होता. त्यानंतर त्यांच्या फॅमिलीची पूर्ण डिटेल्स ज्यामध्ये तुम्ही जे फॅमिलीचे पण असेल किंवा तुमच्या आजूबाजूचे आहेत त्यांचे पण तुम्ही फॉर्म भरू शकता. तर त्यामुळे ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजे ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी अप्लाय केलेलं होतं तर त्यांचे पूर्ण ॲप्लिकेशन तुम्हाला ह्या टॅबमध्ये दिसतात. तर ह्यामध्ये फक्त आपण एकाचंच अप्लाय केलं होतं तर त्यामुळे आपण एकाचंच फक्त त्या ठिकाणी पाहू. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या ठिकाणी बघू शकता. तर ह्या ठिकाणी त्यांची जी हप्त्याची डिटेल्स आहे, कधी किती हप्ता पडलेला आहे, काय आहे त्याची डिटेल्स पण ह्या ठिकाणी दाखवली जाते. आणि अगदी त्याच्या खालीच तुम्ही इथं पाहू शकता जे माझी लाडकी बहीण योजनेची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पण तुम्ही ह्या ठिकाणी प्ले करू शकता. आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या बहिणींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी हे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, नाहीतर तुम्हाला जेवढा व्हिडिओ पाहिजे आहे डिटेल्स तुम्ही पाहू शकता, नाहीतर पॉज करून तुम्ही हे करू शकता. हा व्हिडिओ पण तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला डीपमध्ये इन्फॉर्मेशन भेटेल. तर आपला जो मेन टॉपिक आहे आपण त्याच्यावरती वळूया. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटेड आपल्याला ह्या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिटेड ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यांच्या तुम्ही एका नंबरने लॉग इन केलं होतं त्यांची पूर्णची डिटेल्स ह्या ठिकाणी त्यांचं नाव वगैरे येतात. पण आपण ह्या ठिकाणी एक जणांचंच केलं होतं एकांचं, तर आपण ह्या ठिकाणी त्यांचं नाव वगैरे पाहू शकता. इथं शॉर्ट्समध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे, पण यांची पूर्ण नाव मी ह्या ठिकाणी त्यांच्या पर्सनल रिझनमुळे मी ह्या ठिकाणी याला हाईड करून ठेवलेला आहे. फक्त त्यांचं फर्स्ट नेम ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर त्यांचा जो ॲप्लिकेशन नंबर होता तर ॲप्लिकेशन नंबर ह्या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही त्यांची छायाचित्र जे आहे फोटो ह्या ठिकाणी त्यांची फोटो होती. ह्या ठिकाणी परत तुम्ही ह्या ठिकाणी सांगतो त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते पूर्णपणे एक्सेप्ट केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी एक्सेप्ट आलेलं आहे. ह्या ठिकाणी त्यांचं ॲप्लिकेशन एक्सेप्ट झालेलं आहे, पण त्यांना KYC करणं हे गरजेचं होतं. त्यानंतर संजय गांधी निराधार. तर हे संजय गांधी तुम्ही इथे पाहू शकता. संजय गांधी जे दिव्यांगाकरिता जे असते संजय गांधी निराधार, तर ते त्यांचं त्याच्यामध्ये नाव नाही. त्यांच्यामध्ये तर असतं तर ह्या ठिकाणी त्यांना जे लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ घेता येणार नाही. ह्या दोन्हीपैकी फक्त एकाचा लाभ घेता येतो. तर त्यांचं त्याच्यामध्ये नाव नाही आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही रेड लाल अक्षरमध्ये पाहू शकता इथे नो म्हणून आलेला आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांचं नाव नाही आहे. आणि त्यामध्ये तुम्ही तर ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला हे जे पूर्ण फॉर्म भरला होता त्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघायचा असेल तर ते कसा फॉर्म भरला होता काय तिथे त्याच्यामध्ये डिटेल्स टाकायचे आहे. तर इथे तुम्ही आईचं बटन दिलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. आणि आतापर्यंत ज्यांची पूर्ण ट्रान्झॅक्शन वगैरे होते तर पूर्ण ट्रान्झॅक्शन त्यांनी केलेले जे आहे त्यांना कधी कधी हप्ते आलेत, कधी कधी त्यांना हप्ते आले नाहीत. तर त्याची डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लॉक वगैरे इथं दिसते तुम्हाला घड्याळाचं बटन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स ह्या ठिकाणी दिसते की तुम्ही आतापर्यंत त्यांनी किती हप्ते घेतले, त्यांना किती अमाऊंट टोटल त्यांनी उचललेला आहे. तर सगळी काही डिटेल्स आपल्याला ह्या ठिकाणी पुढे दाखवतंय. डिटेल्स त्यामध्ये दाखवतात. तर मी तुम्हाला हेच दाखवतो की ह्याच्यावरती आपण क्लिक करून पाहूया की त्यांना कोणते हप्ते आले आहेत आणि कोणते कोणते त्यांना हप्ते आलेले नाही आहेत. तर ते सगळे डिटेल्स आपण या ठिकाणी पाहूया. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आपण त्यांची डिटेल्स टाकून आपण त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर त्यांची पूर्ण हिस्ट्री आपल्याला ह्या ठिकाणी दाखवत आहेत. तर पहिल्यांदा जे त्यांचं होतं त्यांचं आधार कार्ड ह्या ठिकाणी लिंक नव्हतं बँकेशी. तर यांचे एवढे हप्ते आहेत तुम्ही पाहू शकता. त्यांचे एवढे हप्ते त्यांना पोहोचलेले नाहीत आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त मोठी अमाऊंट पण होती आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथं बँकेचं नाव पण दिलेलं नाही, कारण त्यांचं आधार कार्डच बँकेशी लिंक नव्हतं. त्यामुळे त्यांचं बँकेचं इथे नाव दिलेलं नाही आणि ह्या ठिकाणी अकाउंट नंबर असतो. ह्या ठिकाणी अकाउंट नंबर पण त्यांचा दिलेला नाही आहे आणि ह्या ठिकाणी त्यांचे जे डिटेल्स असतात ते आले ते पण ह्या ठिकाणी दिलेली नाही आहे. आणि ह्या ठिकाणी आहे त्यांचं नाव आहे, कारण त्याच्या पर्सनल रिझन असल्यामुळे त्यांनी आपल्याला मनाई केली आहे की त्यांचं नाव वगैरे दाखवण्यासाठी. त्या रिझनमुळे आपण त्यांचं नाव वगैरे ह्या ठिकाणी दाखवत नाही आहे, कारण आपल्याला त्याच्याशी काही हेच नाही नावांशी, कारण त्यांना कधी कधी आले आणि त्यांचा कोणता लाभ घेतला आपल्याला तेच बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर त्यांनी आपल्याला मग परत
त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, तर कोणत्या रिझनमुळे का मला म्हणजे त्यांचं हप्ता पडत नाही ते विचारत होते आपल्याला. तर त्यांचं आपण परत त्यांचं डिटेल्स पाहिल्यानंतर आपण बघितलं त्यांना की हा त्यांचा असा असा प्रॉब्लेम येत होता त्यांना. तर त्यानंतर आपण त्यांना सजेस्ट केलं आणि त्यांना आपण सांगितलं की तुम्ही तुमचा आधार लिंक करून घ्या. मग त्यांनी त्यांच्या अकाउंटला आधार लिंक केलं. त्यानंतर त्यांचे जे ह्या ठिकाणी 3 हप्ते तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी त्यांचं आधार लिंक त्या बँकेमध्ये त्यांनी केलेलं होतं. त्या ठिकाणी ह्यांना 3 हप्ते ह्या ठिकाणी आलेले आहेत. जे की तुम्ही या 3 हप्ते या बँकेमध्ये आले आणि पण त्या बँकेमधून त्यांना खूप जास्त हॅरेसमेंट होत होती. त्यांना त्रास होत होता आणि ह्या डेट्समध्ये तुम्ही पाहू शकता. ह्या डेटमध्ये त्यांना 2025 मध्ये यांना जे हप्ते आहेत ते ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांना पोहोचले आले. त्यांना पोहोचण्यात म्हणजे त्यांना भेटले हप्ते. त्यांनी जे आधार लिंक केल्याचे आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता पुढे त्यांचा अमाउंट ह्या ठिकाणी पोहोचलेला आहे. या ठिकाणी परत परत त्यांचं जे पूर्ण जे हप्ते होते ह्या ठिकाणी त्यांना पडले आणि ह्या ठिकाणी पेड म्हणून पण दाखवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी त्यांचं आधार लिंक नव्हतं त्या टायमाला, तर ह्या ठिकाणी कॅन्सल झालंय म्हणून हे पण ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे, जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर आता हे सगळी डिटेल्स आपण बघितली. आता आपण हे पाहूया की त्यांना त्यांचं पुन्हा ह्यानंतर ई-के-वाय-सी करायचं होतं. ई-के-वाय-सी नंतर त्यांनी केलं होतं, पण त्याचं रॉंग ई-के-वाय-सी झालं. पहिल्यांदा ई-के-वाय-सी करायचं होतं. तर त्यामुळे त्यांना बाकीचे काही हप्ते आलेले नाही आहेत. जे की त्यांनी 2025 मध्येच ई-के-वाय-सी करायला त्यांना सांगितलं होतं. आय थिंक मंथ मला याद नाही, डिसेंबर किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर असू शकतो मे बी अंदाजा. सो त्याच्यामध्ये त्यांनी ई-के-वाय-सी केली, बट त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या पतींचं किंवा वडिलांचं नाव टाकलेलं काही डिटेल्स त्यांनी दिले असतील, तर ते डिटेल्स त्यामुळे कुठेतरी मिसमॅच झाल्या असतील, तर काय कुठेतरी प्रॉब्लेम आला असेल. तर त्यामुळे त्यांचं परत हप्ते जे आहेत त्यांना यायचे बंद झाले. हप्ते बंद झाल्यानंतर त्यांनी खूप इरिटेट झाले. मग परत आपण त्याची डिटेल्स बघितली आणि परत आपण त्यांची ई-के-वाय-सी केलेली होती. जे की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाठीमागे मी ह्याच्या रिलेटेडच ई-के-वाय-सी कशी करायची त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवला आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ जाऊन पण चेकआउट करू शकता की ई-के-वाय-सी कशी करायची आणि सध्या ई-के-वाय-सीचा टॅग पण चालू आहे. तिथून तुम्ही परत एकदा तुम्हाला ई-के-वाय-सी ज्यांनी ज्यांनी केलेली नाही ते त्यांची के-वाय-सी करू शकतात. ई-के-वाय-सी केल्यानंतर 15-20 दिवसामध्ये जो काही तुमचा हप्ता आहे तो ह्या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती येतात. तर मी तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा हप्ता आलेला आहे ते तुम्हाला मी ह्या ठिकाणी दाखवतो. हा तुम्हाला डिटेल्स बघून नक्कीच तुम्हाला चॅनल आवडत असेल अशी मी अपेक्षा करतो. कारण ह्या चॅनलमध्ये आपण खूप छोटी-छोटी बारकाईने हर एक डिटेल्स ह्या ठिकाणी आपण शेअर करत असतो. तर त्यामुळे हा तुम्हाला चॅनल आवडला असेल तर नक्कीच हे जे व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या जवळच्या लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करू शकता. ह्याच्या थ्रू त्यांना पण थोडी मदत होऊन जाईल. ते पण आपलं स्वतःची डिटेल्स वगैरे पाहू शकतील. आणि ह्यामध्ये आपण हे पण बघणार आहोत की टोटल आत्तापासून यांनी याचा किती फायदा उचलला म्हणजे किती त्यांना लाभ भेटलेला आहे. तर चला आपण आता पुढे वळूया. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी त्यांची जी बाकीची पर्सनल डिटेल्स आहेत जो की त्यांचं नाव आणि जो अकाउंट नंबर आहे ह्या ठिकाणी मी हाईड केलेला आहे. कारण त्यांची प्रायव्हसीमुळे हे सगळं आपल्याला डिटेल्स ह्या ठिकाणी हाईड कराव्या लागल्या आहेत. सो आपण डिस्कस करूया की आता त्यांना आतापासून त्यांनी लाडक्या बहिणीचा किती लाभ घेतला आहे, त्यांना किती अमाऊंट आतापासून पोहोचलेलं आहे त्यांच्या अकाउंटवरती. आणि आपण ऑलरेडी त्याच पाठीमागं बघितलं त्यांना हे जो इथं अमाऊंट तुम्हाला 10,000 ह्या ठिकाणी जो 10,000 ह्या ठिकाणी दिसत आहे, 10,500 रुपये हा त्यांचा दुप्पट आकडा झाला असता. बट त्यांनी अगोदर ह्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला आधार लिंक नव्हता. त्यांच्या अकाउंटला आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे 7,000, 4,000, 2,500 हे जे हप्ते आहेत त्यांचे मिस आउट झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अकाउंटवर हे बाकीचे डिटेल्स जे बाकीचे अमाऊंट आहे ते पडलेले नाहीत. फक्त त्यांचं रिझन एकच होतं की त्यांच्या अकाउंटला आधार लिंक नव्हता. आधारला त्यांच्या अकाउंट लिंक नव्हतं. हेच रिझन होतं. तर त्यामुळे जेव्हा आपण त्यांना सजेशन केलं की तुम्ही हे लिंक करा, आधार लिंक करून घ्या अकाउंटला. त्यानंतर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यांचं हे जे बँक तुम्ही पाहू शकता. ह्या बँकेमध्ये त्यांना 3 हप्ते पडले, पण हे बँकवाले थोडं रिस्पॉन्स चांगला देत नव्हते. मग त्यासाठी आपण त्यांना परत एकच सजेशन दिलं की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं काढा. तर त्यांनी मग आपलं ऐकून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं काढलं. त्यानंतर ह्याच्या पुढचे जे हप्ते आहेत पूर्ण त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटवरतीच येतात आणि त्यांना मग यू-पी-आय थ्रू ते ट्रान्झॅक्शन करू शकत होते. तर त्यामुळे त्यांना खूप जास्त इझी झालं. आणि ह्याच्यामध्ये एक विषय मी तुम्हाला सांगितलं की 2026 जो की 23 तारखेला
यांना हप्ता पडलेला आहे, बट त्या डेटचा हप्ता या ठिकाणी अपडेट नाही झालेला. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता ह्यांचा लास्ट अपडेट जो हप्ता दाखवत आहे 25 नोव्हेंबरमध्ये त्यांचा एक लास्ट हप्ता पडलेला होता, त्यामुळे त्याचीच डेट ह्या ठिकाणी अपडेट झालेली आहे. पण तुम्ही काळजी नका करू, कारण त्याचा ऑलरेडी मी स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला त्यांचा हप्ता आलेला ह्या ठिकाणी दाखवणार आहे, जे की 2026 फेबमध्ये ज्यांनी त्यांचं KYC कंप्लीट झाल्यानंतर जे त्यांना 15 दिवसामध्ये त्यांचा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती आलेला आहे. तर ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवेन, बट हे ह्या ठिकाणी अपडेट नाही झालेलं. जेव्हा कधी अपडेट झालं तर ह्याच्या रिलेटेड मी एखादा व्हिडिओ बनवेल, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर ह्या ठिकाणी टोटल त्यांनी अमाऊंट तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी त्यांना 10,500 रुपये यांनी आतापर्यंत उचलले आहेत. त्यांना अडीच म्हणजे 1,500 असे त्यांना हप्ते आलेले आहे टोटल. आणि ह्या ठिकाणी तुम्ही साईटला पाहू शकता पेड म्हणून आलेला आहे. एवढे हप्ते त्यांना पोहोचलेले आहेत. आणि बाकीचे खाली तुम्ही रेडमध्ये जे तुम्ही बघताय, मी ऑलरेडी डिस्कस केलं की ते त्यांना पोहोचलेले नाही आहे. फक्त रिझन त्यामुळेच, जे की त्यांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नव्हतं. सो हे पण ह्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स बघितली. तर आपण आता ह्या ठिकाणी हे बघूया की त्यांना हप्ता ह्या ठिकाणी जेव्हा KYC आपण केली होती सेकंड टाईम, ते हप्ता कसा आलेला आणि कोणत्या डेट्सला आला ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे आपण इंटरनेट बँकिंग आहे लॉग इन केलेली होती त्यांनी, आणि त्याचा आपल्याला त्यांनी स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. तर आपण इथं तुम्ही पाहू शकता SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, जे की आपण त्यांना सजेशन केलं होतं की तुम्ही ह्या ठिकाणी अकाउंट काढा, तुम्हाला जे पुढचे ट्रान्झॅक्शन वगैरे आहेत इझी जातील आणि तुम्हाला घरी बसून सगळं ऑपरेट करता येईल. UPI थ्रू या इंटरनेट बँक थ्रू तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकाल. तुम्हाला सतत बँक वगैरे व्हिजिट करण्याची गरज नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी इंटरनेट बँकिंग ह्या ठिकाणी ॲक्टिवेट केलेली होती. तर आता त्यांनी लॉग इन करून आपल्याला स्क्रीनशॉट टाकला आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांचं ट्रान्झॅक्शन बघूया, जे की त्यांना लाडक्या बहिणीचे जो हप्ता पडला आहे किती पडला आहे, त्याचा अमाऊंट काय आणि किती तारखेला आला आहे, त्यांनी जे KYC केल्यानंतरचा हा नंतर ते पाहूया आपण. तर चला आता आपण हे बघितलं, तर त्यांचं आपण ट्रान्झॅक्शन पाहूया. ह्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात लास्ट जे ट्रान्झॅक्शन तुम्ही पाहू शकता, जो की आहे इथं 28 मार्च 2026ला त्यांच्या अकाउंटवरती लाडक्या बहिणीचा ह्या ठिकाणी हप्ता आलेला आहे, ज्या की ह्यांना KYC करून जास्त नव्हते दिवस झालेले. फक्त त्यांनी 8 दिवसामध्ये ते कमीत कमी 15 दिवसामध्ये ह्या ठिकाणी त्यांना जे KYC केल्यानंतर त्यांच्या खात्यावरती ह्या ठिकाणी अमाऊंट आलेलं आहे, जो की ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी तुम्ही योजना बघू शकता, लाडकी बहीण योजना ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही हा हप्ता बघू शकता, जो की 2026चा हप्ता ह्या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये 2026चा हप्ता या ठिकाणी आलेला आहे. आणि हे तुम्हाला माहिती असेल, डेट जो आपलं आधार कार्डाशी लिंक असेल तरच तुम्हाला DBTच्या थ्रू हा हप्ता येतो. तर DBTच्या थ्रू ह्या ठिकाणी त्यांना हप्ता आलेला आहे. आणि तुम्ही टोटल ह्या ठिकाणी समोर आल्यानंतर अमाऊंट जे तुम्ही पाहू शकता, ह्या ठिकाणी टोटल त्यांना 1,500च फक्त आलेले आहेत. जे बाकींचे हप्ते वगैरे होते त्यांना आलेले नाहीत. या ठिकाणी तुम्हाला बार पण दिसत आहे, छोटासा छोटासा मार्क असा हिरव्या कलरचा, तो की अमाऊंट तिकडून आलेला आहे, त्याचा मार्क ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण ही योजना ह्या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी मी त्याला हायलाईट केलेलं आहे. हे पूर्ण ट्रान्झॅक्शन ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे जे पुढचं जे तुम्ही ट्रान्झॅक्शन आहे हे कोण्या ठिकाणून आलेलं आहे, त्याची डिटेल्स या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेली आहे. हे तुम्हाला एकदम स्पष्टमध्ये कळालंच असेल की हप्ता KYC केल्यानंतर लगेचच्या लगेच काही दिवसामध्ये हप्ता आपल्या अकाउंटवरती जमा होतो. तर आता ह्यांचा फेबचा आहे, त्यानंतर मार्चचा पण आणि एप्रिलचा पण पुढे आल्यानंतर मी त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला लवकरात लवकर कळवेल. तर तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण डिटेल्समध्ये तुमच्यासोबत सगळे काही मी ह्या ठिकाणी शेअर केलेलं आहे की कसा कसा हप्ता आहे, कसं कसं तुम्हाला डिटेल्स करायचे आहे. आणि ह्या रिलेटेड तुम्हाला KYC तुम्ही आतापर्यंत परत एकदा KYC केली नसेल तर नक्कीच तुम्ही KYC परत एकदा करून घ्या. तुम्हाला त्याच्या रिलेटेड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही ते पण व्हिडिओ चेकआउट करू शकता, जे की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओ पाहून त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स दिलेली आहे की तुम्ही KYC एकदम सक्सेसफुली कशी करू शकता, ज्यांनी करून तुम्हाला परत परत KYC करण्याची गरज नाही. त्या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही डीपमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर त्यामुळे तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिस्कस केलेला आहे. आय होप तुम्हाला हे पूर्ण इन्फॉर्मेशन आवडली असेल. आणि तुम्ही KYC केली नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही समोर तुमच्या ब्लिंक होत आहे पिवळ्या कलरमध्ये, ह्या ठिकाणी तुम्हाला येऊन KYC करायचे आहे. आणि तुम्ही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही ह्याच्या खालचा जे डिस्कशन बॉक्समध्ये मी व्हिडिओ टाकून
ते पण तुम्ही चेकआउट करा. तिथून तुम्ही पूर्ण ई-के-वाय-सीचा व्हिडिओ पाहू शकाल. तर हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या जे जवळच्या लाडक्या बहिणी आहेत जे ह्याचा लाभ वगैरे घेतात त्यांना प्रॉब्लेम येत आहे ई-के-वाय-सी रिलेटेड किंवा हप्त्या रिलेटेड ज्यांना महिन्याच्या महिन्याला हप्ते पडत नाही आहेत, तर त्यांच्यासोबत ही नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण असे हर एक नवीन अपडेट्स तुम्हाला खूप डीपमध्ये ह्या चॅनलवरती भेटत असते. तर चला परत भेटूया आणि ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. आणि हा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसह, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आपली. जय हिंद, जय महाराष्ट्र.